सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता जे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। देशातील तब्बल 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा होईल। उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बटन दाबून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हस्तांतरित करतील। या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचा निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातोय। 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये दर 4 महिन्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हे पैसे जमा केले जातात। दरम्यान शेतकऱ्यांनी यासाठी हा लाभ मिळवण्यासाठी वेबसाईटवरती आपलं नाव कसं शोधावं आपण बघूयात। पीएम किसान सन्मान योजनेच्या pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती लॉग इन करावं। त्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या फॉर्मवरती फार्मर कॉर्नरवर क्लिक करावं। त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस वरती जाऊन क्लिक करावं। आता आधार क्रमांक, खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक भरावा आणि त्यानंतर आपलं नाव रजिस्टर आहे की नाही याची माहिती मिळवावी। 3 हप्त्यात तुम्हाला 6,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील। फार्मर कॉर्नर वरती तुम्हाला क्लिक करावं लागेल। संकेतस्थळावरती जाऊन त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस वरती जाऊन क्लिक करावं लागेल। आधार, खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर तुम्हाला भरावा लागेल आणि त्यानंतर आपलं नाव रजिस्टर आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल। मोबाईल ॲपद्वारे देखील आपलं नाव यादीत आहे की नाही हे तुम्हाला शोधता येईल। पीएम किसान मोबाईल ॲप यासाठी तुम्हाला डाउनलोड करावं लागेल। योजनेत आपलं नाव आहे की नाही याची माहिती तात्काळ मिळेल। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी। कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे।